नमस्कार. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येतो. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, ज्याला चातुर्मास असेही म्हणतात. महाराष्ट्रात हा सण पंढरपूर वारी आणि विठ्ठल भक्तीसाठी ओळखला जातो. आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशीला सर्वोच्च स्थान आहे. आषाढ महिना सुरू झाला की सर्वांना आठवते ती म्हणजे आषाढी एकादशी. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2026मध्ये आषाढी एकादशी कधी आहे. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी 25 जुलै 2026 रोजी शनिवारी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र असून या दिवशी महाराष्ट्रातून पायी चालत आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होतात. आता आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी 2026 तिथी व मुहूर्त. एकादशी तिथी प्रारंभ 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 पासून सुरू. एकादशी तिथी समाप्त 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34. उपवास सोडण्याची वेळ 26 जुलै 2026 रोजी सकाळी 6:13 ते 8:50. आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? नंबर 1. सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंबर 2. घरातील देवांची व विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. तुळशी पाने, फुले, फळे अर्पण करावीत. नंबर 3. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 4. दिवसभर हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा अभंगाचे पठण करणे शुभ मानले जाते. नंबर 5. दुसऱ्या दिवशी पारण करून उपवास सोडावा. उपवासात काय खावे? उपवास किती कडक पाळावा हे वैयक्तिक श्रद्धेवर ठरते. दूध, दही, ताक, फळे, सुकामेवा, शेंगदाणे, साबुदाणा, राजगिरा, भगर, वरई, बटाटे, रताळे, सैंधव मीठ इत्यादी तुम्ही उपवासात खाऊ शकता. उपवासात काय टाळावे? गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कांदा, लसूण, मांसाहार, अंडी इत्यादी पदार्थ उपवासात खाण्याचे टाळावे. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे, राग लोभ टाळणे, दानधर्म करणे आणि विठ्ठल नामाचा जप करणे हेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. जर आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास करणे शक्य नसेल तर फळाहार किंवा सात्विक आहार घेऊनही भक्तिभावाने एकादशी पाळू शकता. तुम्हाला जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.